तुम्ही जरी गेले असते तरी एवढा पश्चिम बंगालच्या विजयामध्ये सगळ्यात चर्चेत राहिली ती पश्चिम बंगालचे स्पेशल डिश झालमुरी। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये जेव्हा प्रचाराला गेले होते तेव्हा त्यांनी पश्चिम बंगालमध्ये एका ठिकाणी झालमुरी खाल्ली होती आणि त्यानंतर संपूर्ण प्रचारामध्ये पश्चिम बंगालच नाही तर अवघ्या देशभरामध्ये हा चर्चेचा विषय झाला होता। आणि त्यानंतर आज जेव्हा पश्चिम बंगालमध्ये विजयाचं स्वप्न भाजपचं साकार झालं तेव्हा ही झालमुरी चर्चेत आहे। त्याचा स्टॉल लावण्यात आलाय भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर आणि त्याच स्टॉलवर देवेंद्र फडणवीस पोहोचले। गणेशजी खनकर, राजेशजी शिरवडकर, योगेशजी सागर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होतोय। ज्या पद्धतीनं 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये जिलेबी गाजली होती, या निवडणुकीमध्ये झालमुरी स्टॉलवर माननीय मुख्यमंत्री झालमुरी खरेदी करतायत आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन पूर्ण होतंय। देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये झेंडा फडकला। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देश माननीय अमित भाईजी असतील, आपले नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नवीन हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरची पहिली निवडणूक आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने हॅट्रिक लगावली आहे। 5 पैकी 3 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झालाय आणि आता देवाभाऊ झालमुरी खरेदी करून प्रतिकात्मक सेलिब्रेशन या ठिकाणी करताय। महाराष्ट्रातून मुंबईतून अनेक बंगाली कार्यकर्ते या निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये गेले होते। आमचे भाई गिरकर आणि त्यांचे सर्व साथीदार, हे भाई गिरकर आपल्या बंगाली प्रकोष्ठचे प्रभारी आहेत, त्यांनी देखील इथले बांधव पश्चिम बंगालमध्ये गेले पाहिजे, मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी प्रयत्न केले होते आणि अशा पद्धतीचे जोरदार सेलिब्रेशन 5 राज्याच्या निवडणुकीची ही ऐतिहासिक कामगिरी। भारतीय जनता पार्टीचा भगवा हा पश्चिम बंगालमध्ये कोलकात्याच्या विधानसभेवर फडकणार आहे। फक्त पश्चिम बंगाल नाही तर आसाममध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता मिळाली आणि पुदुच्चेरीमध्ये देखील एनडीएचं सरकार आलंय। तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा फडकलेला आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत हे जोरदार सेलिब्रेशन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने झालं। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना मिळालं। हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा असाच आसमंतामध्ये फडकत राहील आणि भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यालयामध्ये जाऊन कार्यकर्त्यांसह विजयाचा आनंद साजरा केला। पश्चिम बंगाल, आसाम, पुदुच्चेरी या राज्यांमध्ये भाजपला मिळालेलं यश हे मोठं यश आहे आणि याच यशाचा आनंद साजरा केला जातोय। या यशाचा खरा आनंद आहे तो पश्चिम बंगालच्या यशामुळे, कारण पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणं हे गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न होतं, जे आज भाजपचं स्वप्न पूर्ण झालं।